डहाणू आगारात आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते 5 नव्या बसचे उद्घाटन। स्वतः बस चालवून दाखवत घेतला डेपोतील समस्यांचा आढावा। डहाणू प्रतिनिधी संदीप थोरात। डहाणू आगार बस डेपो येथे आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते 5 नव्या एसटी बसचे केक कापून आणि स्वतः बस चालवत आगळ्या वेगळ्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमात प्रवास उत्साही वातावरण होते। डहाणू आगारातील 16 बस अत्यंत जुन्या असून खराब अवस्थेत आल्या आहेत। परिणामी लांब पल्ल्याच्या प्रवासात अनेक अडचणी निर्माण होत होत्या। तसेच मानव विकास योजनेतून मिळालेल्या 14 बस डहाणू आणि तलासरी या दोन्ही तालुक्यांमध्ये कार्यरत असल्यामुळे अनेक गावांना वेळेवर बस सेवा उपलब्ध होणे शक्य नव्हते। ही बाब लक्षात घेऊन आमदार विनोद निकोले यांनी फेब्रुवारी महिन्यातील अधिवेशनात 25 नव्या बसची मागणी केली होती। त्यानुसार पुढील टप्पा म्हणून रविवारी डहाणू डेपोला 5 नवीन बस उपलब्ध करून देण्यात आल्या। उद्घाटन प्रसंगी आमदार निकोले यांनी स्वतः एका नव्या बसचे वाहन चालवून एक वेगळाच अनुभव घेतला। तसेच त्यांनी डहाणू डेपोतील विविध समस्यांचा आढावाही घेतला। या कार्यक्रमाला महसूल तालुका सचिव का. लक्ष्मण म्हात्रे, महाराष्ट्र राज्य किसान सभा तालुका अध्यक्ष व नगर पालघर अध्यक्ष का. चंद्रकांत घोडमारे, कुलकर्णी रज्जक, तन्मय क्षीरसागर, बाबूराव बुडक्या, डहाणू डेपोचे अधिकारी अजित अवसार, राजू पाटील यांच्यासह अनेक ड्रायव्हर, कंडक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।